पाहू आपण नफा तोटाचा प्रश्न आहे. तर त्याचे शेकडा विचारलं, त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट होतं, पण नीट समजून घ्या. पण ह्या दोघं संख्यांचा आपण काय करू, एक लसावी, यांचा दोघां सर्वांचा लसावी होतो तुमचा 150. आता समजा 150 रुपयाला खरेदी केली. आता बघा 150 रुपयाला खरेदी केली. 150 रुपयाला बघा 75 वस्तूंच्या खरेदी किंमत. आता 150 रुपये आपण खरेदी किंमत म्हणायची, 75 वस्तू घेतल्या आपण, तर एक वस्तू किती रुपयाला पडणार आपल्याला बघा. बघा ह्याच्या निम्म्यात म्हणजे एक वस्तू तुम्हाला किती रुपयाला पडते, एक वस्तू 2 रुपयाला पडते. तर त्याने म्हटले बघा विक्रीची किंमत खरेदी किंमती येते, म्हणजे तुमची खरेदी किंमत आणि विक्री किंमत समान असणार आहे. पण इथे 75 वस्तूंची खरेदी आहे आणि इथे 50 वस्तूंची विक्री आहे. म्हणजे आपण खरेदी किंमत 150 मांडली होती 75 वस्तूंची. तर त्यानंतर बघणार आपण 150 रुपयाला त्यांनी वस्तू किती विकल्या, 50 वस्तू विकल्या. बघा ही विक्री किंमत आहे. तर 150 रुपयाला जर 50 वस्तू विकत असेल तर एक वस्तू त्याने किती रुपयाला विकली, बघा यांचं प्रमाण किती आहे, एक असते. म्हणजे एक वस्तू त्याने किती रुपयाला विकली, 50ला विकलेली आहे. इथे थोडंसं प्रमाण उलटं झालं, पण इथे 2 येणार आणि इथे 1, 2. म्हणजे आपण समजून घ्या इथे बघा, एखाद्यानं एक वस्तू 2 रुपयाला घेतली आणि खरेदी त्यांची किती झालेली आहे, 2 रुपयाला खरेदी एक वस्तू, आणि तो विकतो किती रुपयाला, 3 रुपयाला. 3 राहिला विक्री, म्हणजे नफा किती राहतो, 1 रुपये नफा राहतो. कोणत्या किमतीवरती, 2 रुपयाच्या खरेदी किमतीवरती 1 रुपये नफा. म्हणजे जवळपास नफा किती आहे, हा 50% नफा आहे. तोंडी येऊ शकतो थोडंफार, तर बघा उत्तर किती आहे, 50. तर आता बघा इथे काय विचारलं, चक्रवाढ विचारलं. ठीक आहे, चक्रवाढ व्याजाचं सूत्र नाही वापरायचं आपल्याला काय करायचं आहे, सरळ व्याजाचं सूत्र काढून आपल्याला इथे टाकायचं आहे. दर साल दर शेकडा 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे. बघा आपलं एक ट्रिक आहे बघा, मोदक म्हणतो आपण, मोदक ट्रिक आहे. मोदक भागले किती, 100. तुमचं इथं सरळ व्याज. म्हणजे काय, मुदत किती आपली, 2 वर्ष. वरनं दर किती आपला, 10%. म्हणजे सॉरी इथे मुद्दल किती आहे आपली, इथे वरनं मुद्दल येणार, लक्षात ठेवा. मुद्दल किती आपली, 800 रुपये. वरनं काय दर येणार, दर किती आपला, 10%. वरनं कालावधी येणार, कालावधी किती आपला, 2 वर्ष, भागिले किती, 100. बघा हा शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, राहिले किती, 80 गुणिले 2. 80 गुणिले 2 किती होतात, 160 रुपये. एका वर्षाचे सरळ व्याज येते. आता इथे समजून घ्या, एका वर्षाचे सरळ व्याज आणि एका वर्षाचे सरळ व्याज आणि एका वर्षाचे चक्रवाढ व्याज काय असते, समान असते. आपल्याला आता चक्रवाढ व्याज काढायचं आहे. चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज असते. म्हणजे आपली मुदत किती होती, 800 रुपये होती. आता मुद्दल बघा, दुसऱ्या वर्षी मुद्दल किती होते, पहिल्या वर्षीचं त्यात व्याज ॲड होतं. बघा 6 झालं, इथे 960 झाले. आता बघा ह्या सूत्रानं वापरायचं आपल्याला. 960 तुमची मुद्दल झालेली आहे, 960 गुणिले 10 गुणिले किती, 1 येणार तुमचं, भागिले किती तुमचं 100. त्यांनी चक्रवाढ विचारलं. ठीक आहे, आपण हे काय काढतो, आपण व्याज काढतो. बघा हे शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, मग 96 गुणिले किती होतात तुमचे